अहिल्यानगरमधील रयत शिक्षण संस्थेच्या श्री नागेश विद्यालयातील विद्यार्थ्यांनी मानवी साखळीनं साकारलं 26 जानेवारी हे नाव। यामध्ये 2300 विद्यार्थी सहभागी। अहिल्यानगरमध्ये 1322 विद्यार्थ्यांनी मानवी साखळी साकारत या ठिकाणी साजरा केला प्रजासत्ताक दिन। महाराष्ट्र शासनाच्या घर घर संविधान या अभियानाचा आजपासून प्रारंभ। दौंडमधल्या भीमथडी शिक्षण संस्थेच्या आणि शेठ ज्योती प्रसाद विद्यालयामध्ये प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं विद्यार्थ्यांकडून तिरंगा रॅली। जवळपास 1100 विद्यार्थ्यांनी नोंदवला रॅलीमध्ये सहभाग। धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते तिरंगा रॅलीचं उद्घाटन। रॅलीमध्ये 7000 विद्यार्थ्यांचा सहभाग। छत्तीसगडच्या तुमलपाडमध्ये पहिल्यांदाच सीआरपीएफच्या जवानांनी फडकवला तिरंगा। यावेळी नागरिकांची मोठ्या संख्येनं उपस्थिती। अर्नाळा सागरी पोलिसांकडून जुली बेटाच्या जवळ झेंडावंदन। कार्यक्रमाला पोलिसांसह नागरिकांचीही मोठी उपस्थिती। ड्रोनच्या माध्यमामधून टिपला झेंडावंदनाचा खास क्षण। गुजरातच्या द्वारकेमध्ये स्कुबा डायव्हर्सनी फडकवला समुद्रामध्ये तिरंगा। स्कुबा डायव्हर्सकडून अनोखी मानवंदना। कुंभमेळ्यामध्ये अखिलेश यादव यांनी केलं त्रिवेणी संगमावरती स्नान। 11 वेळा डुबकी मारून केला सूर्यनमस्कार। समाजवादी पार्टी कुंभमेळ्यापासून दूर राहते, भाजपकडून होत होती सारखी टीका। प्रसिद्ध डान्सर रेमो डिसूझानं महाकुंभ मेळ्यामध्ये केलं स्नान। रेमोनं स्वामी कैलाशानंद गिरी महाराज यांचीही घेतली भेट। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।